मी माझ्या हृदयाकडे हात करतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या हृदयाकडे पाहिलं पाहिजे. मग पाहताना कसं पाहायचं? उपराट्या दृष्टीचे पाहणे, घ्या देवाची ओळख करून. उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे. देवाकडे पाहताना कसं पाहायचं असतं माहितीये? उपराट पाहायचं असतं. आता उपराट पाहायचं म्हटल्यानंतर सगळे समोर बसलेले डोळे उपराटे फिरवते, डोळे पांढरे. उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे. दृष्टा कोण आहे? दृष्टा तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल परमात्मा आहे, तो दृष्टा. दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे. काय म्हणताय? उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी त्या तत्वा माझी. उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे. त्या तत्वामध्ये दृष्टी मुरविणे. दुधाला आपण जेव्हा मुरवण लावतो तेव्हा टाकून चालत नाही. मग काय करावं लागतं? त्या दुधामध्ये त्याला एकरूप करावं लागतं. हे ऐकायला पण जड आहे. हे जे मी सांगतोय ना, हे ऐकायला जड आहे. कारण का? सांगणाऱ्यांना जर त्याचा अनुभव नसेल तर ऐकणाऱ्यांना जड वाटतं. म्हणून हे सांगत नाही. सांगणारे हे सांगत नाही. काय सांगितलं? दुधामध्ये जसं आपण मुरवण घालतो आणि ते दुधामध्ये एकरूप करतो, जेवढं चांगलं आपण गरम कोमट दुधामध्ये ते मुरवण एकरूप करू ना, तेवढं सकाळी दूध दही कसं लागतं? घट्ट लागतं, घट्ट. शिका माझ्याकडून. आणि जर त्या दुधामध्ये घातलेलं मुरवण जर त्या कोमट दुधात जर तुम्ही एक जीव केला नाही तर ते दही असं हलकं लागणार, घट्ट नाही लागणार, पाणी लागणार तिथे. तसं आपल्यातलं मीपणाचं, अहंकाराचं जर पाणी काढून देवाशी आपल्याला घट्ट जर व्हायचं असेल ना, तर आपल्याला पण आपल्या ठिकाणी मुरवण लावायला पाहिजे. उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे.